आतमध्ये ते वाफेने अजूनही त्याच्यामध्ये त्या कोथिंबिरीचा स्वाद उतरेल आणि आपला पदार्थ खाण्यासाठी. हाय, नमस्ते. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख, शिवानी बेकर्स चॉईस प्रस्तुत मानसी तुमच्या घरोघरी ही नवीन मालिका घेऊन आली. तर आज आपण जातोय माझ्या एका खास मैत्रिणीकडे, जी माझी बॅचमेट आहे. तुम्ही ओळखलं असेलच, पण तरी तुम्हाला एक थोडीशी हिंट दिली की ती माझी बॅचमेट आहे आणि आम्ही दोघी खूप घट्ट मैत्रिणी आहोत. तर चला मग आपण जाऊया तिच्या घरी. ओळखलं? मी तुम्हाला हिंट दिली. मी माझ्या बॅचमेटच्या घरी जाणार आहे. हीच माझी मैत्रीण. तर आज आम्ही आलोय, माझी मैत्रीण मंजुषा फडणीसची लग्नापूर्वीची आणि आत्ताची ती आरती कुलकर्णी. तर इकडे तुम्हाला गोंगाट ऐकायला येत असेल. यांच्या बाजूला एक लग्न चालू आहे. आम्हाला माहिती नव्हतं, नाहीतर मग आम्ही थोडंसं पोस्टपोन केलं असतं खरं तर, पण हरकत नाही. ही व्यक्ती जरा भेटणं फार कठीण असतं. तर मंजू ये, मी हिला लाडाने मंजुड्या म्हणते, ती माझी मंजुड्या आहे. तर आज तू आम्हाला काय करून दाखवणार आहे? आज शनिवार म्हटलं की जरा थोडा हटके डिश, म्हणजे आपल्या जुन्या डिशच नव्याने करायच्या आणि खायच्या, असं आमचं तत्व आहे. कारण रोज डब्याला भाजी पोळी आणि टिपिकल सगळा स्वयंपाक असतो आणि काही पदार्थ असे असतात की जे फक्त गॅसवरनं उतरवून डायरेक्ट खाल्ले की त्याची मजा वेगळीच असते. तर मी आज असा थोडासा लुप्त होत गेलेला असा एक पदार्थ आहे की ज्यांना आम्ही मोदक, तिखट मोदक, त्याची आमटी म्हणतो. पण ती मोदकांची आमटी म्हटलं की जरा वेगळा फिलिंग येतो लोकांना काहीतरी, की ते नॉनव्हेजमधले मोदक पण वाटतात आमचं फिलिंग. हां, त्यामुळे याला आपण पिठाची वांगी सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपण जो आकार देऊ त्याच्यावर डिपेंड आहे. वांग्यासारखा आकार दिला की त्याचं वांग पिठाचं वांग होईल आणि मोदकांसारखा आकार दिला की त्याची मोदकाची आमटी. तर पूर्वी मला एक गोष्ट विचारायची की तुझं प्रोफेशन काय? तू सुंदर स्वयंपाक बनवते हे मला माहिती आहे. माझ्या काही व्ह्युअर्सना पण माहिती असेल, कारण की बऱ्याच म्हणजे 2-3 वर्षापूर्वी आपण एकत्र शूट केलेलं आहे. पण तरी मला असं वाटतं की तू त्यांना, कारण आत्ता सध्या माझे सबस्क्रायबर्स बरेच वाढले, तर त्यांना माहीत नाही आहे की तुझं प्रोफेशन काय आहे. मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळला जॉब करते. आज मला तिथे जॉब करून 24 वर्ष झालेले आहेत आणि मी तिथे ॲडमिन ऑफिसर म्हणून आहे सध्या. पूर्वी मी भरपूर पेशंट केअर एरियात आणि म्हणजे जसं जॉईन झाले तशी पेशंट बरोबरच वावरण्यात आमचा अर्ध्याच्या वर कालावधी माझा तिथेच गेलेला आहे. आणि म्हणजे स्पष्ट सांगायचं तर असं की कॅन्सर म्हटल्यानंतर शब्द ऐकूनच बऱ्याचदा घाबरायला होतं. पण म्हणजे आमचं असं झालेलं आहे ना की आमचं रोजचं जगणं हे मरणातलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वतःला आपण कसं स्वतःला सर्वाईव्ह करून पेशंटना कशी मदत करायची आणि पेशंटचं फिलिंग समजून घेऊन त्यांना होता होईल तेवढा कसा आपण भावनिक आधार वगैरे द्यायचा. आणि याच्यामध्ये पण बऱ्याचदा खूप म्हणजे इमोशन्स इतके बियॉन्ड लिमिट होतात की नाही, काही गोष्टी बघवत नाही, सहन होत नाही. पण मग अशा वेळेस असं म्हणायचं की ही स्वामींची इच्छा, की त्यांनी आपल्याला इथे पाठवलेलं आहे की याच्यासाठी तू काहीतरी कर. असं या गोष्टी प्रमाण मानून, स्वामींची इच्छा आणि स्वामींच्या इच्छेचा आदर प्रमाण मानून आतापर्यंत 24 वर्ष निभावलेले आहेत आणि पुढचे जास्तीत वर्ष जातील. म्हणजे असे चांगले आयुष्य मी पेशंटसाठी काहीतरी खर्च करू शकेन आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. अर्थात मी काम करते म्हटल्यानंतर तिथे मला त्याचा पगार मिळतो, तो माझा मोबदला आहे. पण त्याच्याही पलीकडे जे आपल्याला मानसिक समाधान असतं ते खूप सुंदर आहे. ही एक प्रकारची म्हणजे खरं तर हिचे मिस्टरही तिकडेच कामाला आहे, तर हे दोघंही एक प्रकारची देशसेवाच करतायत असं मला वाटतं. सो हॅट्स ऑफ तुम्हाला दोघांनाही. नक्कीच, अगदीच.
आणि म्हणजे जेव्हा बघितलं आम्ही की एवढे वर्ष आम्ही जो जॉब केला, आता माझ्या मिस्टरांना तर परवाच टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांनी 30 वर्ष अविरत सेवा केल्याबद्दल त्यांना हॉस्पिटलकडून आमच्या सन्मानपत्र देण्यात आलं आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. हे तर असं रोजचं रुटीन आहे आमचं. पण मग शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते त्यावेळेस असं काहीतरी वेगळं करायचं आणि म्हणजे आठवडाभर आपलं रुटीन चालू असतं. त्याच्यातनं मग शनिवार रविवार सुट्टी म्हटलं की जनरली असं होतं की स्वयंपाक करणं गोष्टीचा कंटाळा येतो. पण खरं सांगायचं तर किचन आणि वेगवेगळ्या रेसिपीज करणं हा माझा कदाचित एक छंद आहे आणि एक रिलॅक्सेशन पॉईंट आहे. बऱ्याच जणांचं ते असेल नसेल आय डोंट नो, पण किचन हा माझा रिलॅक्सेशन पॉईंट आहे. मला कधीही इवन ओव्हर स्ट्रेस जरी झाला तरी लोक गाणी ऐकतात, पिक्चर बघतात, कोणी तर अगदी रडण्याचं बियॉन्ड लिमिट हसण्याचं काम करतं. पण अशा वेळेस मी किचनमध्ये जाते आणि एखादी छानशी रेसिपी करते. सेम सवय आहे. हां, त्या सवयी म्हणजे जाणारच नाही आहेत आपल्या त्या सवयी पण. आणि असं झालेलं आहे आजकाल की मंडे टू फ्रायडे आपण ऑफिसमध्ये बिझी असतो. मग सॅटर्डे संडे आपल्याला रिलॅक्सेशन हवं म्हणून आपण दिवसभर बाकी कामं करतो आणि अशा वेळेस आपण झोमॅटो स्विगी ऑर्डर करतो. वाईट नाही आहे, रोज आपली ती गरज आहे या गोष्टींची. पण मला असं म्हणायचं की आपण जेव्हा रोज या गोष्टींसाठी जेव्हा घरी असतो तो मग त्यावेळेस आपण झोमॅटो स्विगीवरून मागवणार काय, कधी पिझ्झा बर्गर हॉटेलची रेडी भाजी किंवा रोटीज वगैरे असं मागवणार. फार तर आपल्या डोंबिवलीत पोळी भाजी केंद्रांची कमी नाही आहे आणि त्यातल्या तर तुझ्यासारख्या सुगरणींची कमी नाही आहे की जेव्हा असं वाटतं आपल्याला की पटकन काहीतरी खावं की पटकन मानसीला एक फोन लावावा आणि तिच्याकडनं छानपैकी काहीतरी. आपण आउटिंगला जातो. आउटिंगला जाताना आपण अगदी ढिगाणे असे किती हॉटेल्स असतात पण आपण बोर्ड शोधत असतो चुलीवरचं घरगुती अन्न. बरोबर. आणि ते चुलीवरचं घरगुती अन्न खाण्यासाठी तुम्ही 300-400 किलोमीटर प्रवास करून जाण्यापेक्षा हे असे चॅनल्स आहेत की तिथे तुम्हाला 5 मिनिटाच्या रेसिपी आमची माणसं दाखवत असतात. तर घरीच करून खाण्याचा प्रयत्न करा ना. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला घरचं स्वतःचं अन्न स्वतः करून खाल्लेल्याचं एक सॅटिस्फॅक्शनही मिळेल आणि आम्ही करतो हां. कारण की कसं आहे, आम्ही आपला कोणता प्रोग्राम असतो मागे भोगीचा कार्यक्रम भोगीचा. माझ्याकडे डिसेंबर आणि जानेवारी. आता मी राहते डोंबिवली मिलापनगर MIDC मध्ये. डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यामध्ये माझ्या घराच्या मागे चूल लावलेली असते. Proper चूल माझा लावली. ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे मला तो एक फायदा आहे. आणि आमचा शनिवार रविवारचा स्वयंपाक हा कुठेही बोर्ड न शोधता, घरगुती चुलीवरचं अन्न हा बोर्ड न शोधता आम्ही आमच्या स्वतःच्या घरी चुलीवरचं अन्न करतो आणि आम्ही त्याचा आस्वाद घेतो. आता तुम्हाला जर चुलीवरचं अन्न करणं पॉसिबल नसेल तर गॅसवर शिजवा आणि मातीचे तेच पदार्थ मातीच्या भांड्यांमध्ये करा. माझ्या किचनमध्ये आज तुम्ही बघाल तर कमीत कमी 10 ते 12 मातीची वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. माझा शनिवार रविवारचा स्वयंपाक मोस्टली चुलीवर जो स्वयंपाक असतो तो मातीच्या भांड्यांमध्येच असतो. जर ते चुलीवर करणं पॉसिबल नसेल तर मी ती भांडी सर्रासपणे गॅसवर वापरते आणि त्याचा आस्वाद घेते. आणि जे आपल्या शरीराला आता खरोखर या गोष्टींची गरज आहे. आपल्याला वाटतं पूर्वीच्या गोष्टी लोकांनी केलेल्या काय होत्या. मी सुद्धा फ्रँकली स्पीकिंग मी पण ह्या साईडला वळले. मी आता सध्या ब्रॉन्झची सगळी भांडी, पित्तळ किंवा स्टील एक्झॅक्टली इंडालियम मी काढून टाकलंय, लिटरली फेकून द्यायच्या मार्गावर आहे. आणि तुम्ही आज जर बघाल हिची सगळी भांडी जी आहे ती स्टीलची आहे. आणि खरंच मला हे आवडलं कारण की ना मी स्वतः पण स्टील किंवा ब्रॉन्झ म्हणजे काचाची भांडी वगैरे ही सगळी मी प्रेफर करते. तर छान आहे हे सगळं. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हो मला आता मगाशीच म्हटले आज आपण पिठाची वांगी रसातली करायची आहे. तुम्ही म्हणाल का पिठाची वांगी म्हणजे ही आम्हाला वांगं खायला घालणार का? तर वांग्याचा इथे कुठेच संबंध नाही आहे, पण ही वेगळ्या प्रकारची वांगी आहेत. जरा बघून घेऊया. आता त्या पिठाच्या वांग्यांसाठी आपल्याला पहिल्यांदा वांगं तयार करण्यासाठी लागणार आहे चण्याचं पीठ लागणार आहे. त्या चण्याच्या पिठामध्ये मी ओवा घातलेला आहे, हिंग घालायचं. आता हिंग याच्यासाठी की हिंग हे पाचक आहे. हळद घातली आहे थोडीशी, थोडंसं लाल तिखट, अगदी प्लेन मिरची पावडर आहे. म्हणजे ही एक चवीला पारंपरिक मीठ डिश आहे. घातलेलं आहे. हो, ही पारंपरिक डिश आहे. चमचाभर साधं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आधी कोरडंच सगळं छान मिक्स करून घ्यायचं की त्या पिठाला पूर्ण तेलाचं सगळं लागलं पाहिजे अंश. पाणी घ्यायचं आहे, साधं आपलं गार पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मळत जायचं आहे.
हे आपण चण्याचं पीठ जे भिजवलेलं होतं ते असं घट्ट भिजवलेलं पीठ होतं. त्याला नंतर तेलाचा हात लावून सारखं करून घेतलं आणि त्याचे एवढ्या साईजचे गोळे केले. आता त्यानंतर आपण हे बाजूला ठेवायचं आहे. इथे मी तिखट, हिंग, हळद, थोडीशी चवीला साखर, गोडा मसाला, मीठ, भाजलेलं सुकं खोबरं, दाण्याचं कूट, थोडं तिळकूट आणि कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला ते एकत्र करायचं आहे आणि याचा मसाला तयार करायचा आहे. थोडंसं मिळून येण्यासाठी तेलाचा वापर करायचा. इथे पाणी वापरायचं नाही, कारण पाणी वापरलं तर तिळकूट आणि दाण्याचं कूट जे आहे ते ओलसर होईल आणि ओलसर झालं की त्याचा खमंगपणा जो आहे आतमध्ये जेव्हा आपण खाताना ते फोडून खाणार वांगं त्यावेळेस त्याचा जो खमंगपणा आहे तो कमी होईल आणि मग ते भिजल्यामुळे त्याची चव वेगळी लागेल. आणि आता आपल्याला इथे जी चव हवी आहे ती अशी बाहेरून वांगी ती मऊ आणि आतमध्ये मसाला त्याचा जो आहे तो खमंग मसाला, असा मसाल्याची आपल्याला ती चव त्यात लागणार आहे, म्हणून तेल घालायचं. हा पिठाचा गोळा जो केलेला होता त्याची आता आपण जशी मोदकाला करून घेतो तशी पारी करून घ्यायची आहे. जर हाताला चिकट वाटत असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि जी मोदकाची पारी तशीच सेम पारी करायची. होता होईल तेवढी पातळ करून घ्यायची आहे. फक्त काळजी घ्यायची की ती फुटली नाही पाहिजे, कारण पारी थोडीशी जरी फुटली तरी जसं मोदकाचं सारण बाहेर येतं तसं याच्यातलंही सारण बाहेर येऊ शकतं, कारण आपल्याला हे नंतर उकळायचं आहे पाण्यामध्ये. आणि याला मोदकांसारख्या पाऱ्या करण्याची गरज नाही आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं, असा लांबसर आकार द्यायचा. ते झालं, वांग्यासारखं तयार झालं. हे जर तुम्हाला मोदकांचा शेप द्यायचा असेल तर तोही देऊ शकता, पण आम्ही असे वांग्याच्या शेपचं करतो. अशा प्रकारे हे सगळे करून घ्यायचे आहे. आता आपले मोदक तयार झालेले आहेत, तर त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे. बघायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच घालायचं आहे, कारण आपल्याला थोडा वेळ आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरीचे दाणे, जिरे, आता अगदी बारीक चिरलेला कांदा आहे. साधारण एक मोठा कांदा घेतला. कांदा चांगला एकदम गुलाबीपर्यंत होत आला की मग त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या सगळ्या वस्तू घालायच्या आहेत. मला एखादी सपोज आता किचनची टीप द्यायची असेल काही तर तू काय देशील? टीपच आता मी आता जे काही करणार आहे त्यातच तुला एक टीप देते. अरे वा, म्हणजे यात एक टीप पण. आता आपण कांदा भाजलेला आहे. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, हळद घालायची आहे आणि ही आपण ग्रेव्ही करणार आहोत. तर आता कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये मी जे पुढे लसूण, जिरं, खोबरं कुटलेलं घालणार आहे. तरी आपण त्याची जी ग्रेव्ही केल्यानंतर तो रस्सा बऱ्याचदा पातळ होतो. तो रस्सा पातळ होऊ नये, पण तो अगदी घट्टही नसावा, पण थोडासा असा दाटपणा त्याला असावा. त्यासाठी अशा ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये कायम जेव्हा आपण या भाज्यांमध्ये कांदा परतून झाला की एक चमचाभर आपलं जे बेसन असतं ते बेसन घालायचं आणि अगदी ते कांद्याबरोबर खुसखुशीत होईपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून त्या बेसनाचा कच्चा वासही जातो आणि मग भाजी आपली जी असते ती दाटसर त्याची ग्रेव्ही तयार होते. मीठा आज का मंजू का नुस्खा, मंजू का नुस्खा. त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे. हे अगदी बारीक चिरून घ्यायचे कांदा टोमॅटो. जर चिरणं तेवढं बारीक पॉसिबल नसेल तर सरळ आपल्याकडे जी किसणी असते त्या किसणीने किसून घेतलं तरीही उत्तम, कारण जेवढा कांदा आणि टोमॅटो बारीक असेल ना तेवढा त्याचा जो ग्रेव्हीचा म्हणजे दाटपणा चांगला वाढतो. मी तुला मगाशी कांदा किसताना बघितलं तर तू ना अर्धा केलास आणि मग किसला, राईट? हो. तर तसा किसायचा नाही. ती जी वरती कांद्याला टोपी असते ना ती कधीच काढायची नाही आणि खालच्या साईडनी जर तू कांदा किसत गेला तर तुला ती वरची टोपी फक्त हाताला लागून जाते आणि कांदा परफेक्टली किसला जातो. ही टीप तू लक्षात ठेव. ही मनीची टीप.
याच्यामध्ये हा घालायचा आहे आपल्याला टिपिकल घाटी मसाला आहे. घाटी मसाला म्हणजे जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो, हा कुठलाही विकतचा मसाला नाही आहे. माझी मावशी सांगलीला राहते, तिचं वयवर्ष फक्त 78 आहे. फक्त हो, फक्त 78. कारण अजूनही ती घरामध्ये वर्षभराचा हा मसाला जो आहे तो तिच्यासाठी, स्वतःसाठी आणि तिच्या 3 मुलींसाठी, आणि त्यात मी तिची 4थी मुलगी, माझ्यासाठी हा मसाला तयार असतो. अगदी मी जरी गेले नाही तरी तो कुठून का कसा का होईना माझ्यापर्यंत पोहोचतो. आणि तो मसाला अगदी घरगुती तिने केलेला आहे. घाटी मसाला घालून चांगलं परतून घेतलेला आहे. त्यात ही थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे, कारण जेव्हा कोथिंबीर आपण मसाल्याबरोबर परतणार तेव्हा त्या कोथिंबीरीचा स्वाद जो असतो तो पूर्णपणे त्यात उतरतो. आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या घरात स्पेशली मुलांना, मुलंच काय मुलाच्या वडिलांना पण कोथिंबीर तोंडात आलेली आवडत नाही. अशा वेळेस आपण जे वाटण वगैरे करतो किंवा हे असं परतताना जर कोथिंबीर घातली ना की ती पूर्ण थोडी थोडी परतून त्यात ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि मग ती त्यांच्या तोंडातही येत नाही आणि चवही त्यांना जी हवी असते ती मिळते. आता हे छान परतून झाल्यानंतर हे मी लसूण, जिरं आणि खोबरं हे तिन्ही असं कुटून घेतलेलं आहे. हे कुटायचं मी शक्यतो म्हणजे मिक्सरमध्ये कुठलं तरी चालतं, पण मी या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या खलबत्त्यातच कुटते, कारण त्याची जी चव असते ती अजून एक वेगळ्या प्रकारची लागते आपल्याला चव. सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं जर नसेल तर ओलं घेतलं तरी चालतं. हा मसाला झाल्यानंतर एक करता करता मला हिने एक टीप विचारली, पण माझ्याकडे अशा एवढ्या छोट्या छोट्या टीप आहेत. आता हा जो मसाला परतला याच्यात डायरेक्ट पाणी न घालता आपण जे उकळलेलं पाणी आहे ते पाणी, समजा जर 2 वाट्या घालायचं असेल तर 2 वाट्या नाही घालायचं. आधी फक्त 1 चमचा 2 चमचे पाणी घालायचं आणि तो मसाला पुन्हा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्येच ते पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत. त्याच्याने होतं असं की जे त्याच्यामध्ये घातलेलं तेल आणि मसाले आहेत ते रिलीज होतं तेल त्यातलं, आणि कमी तेलामध्ये भाज्यांवर खूप छान तवंग येतो. आता हा मसाला छान परतून झालेला आहे. बाजारात आता कैऱ्यांचा सीझन यायला लागलेला आहे. याच्यात आपण टोमॅटो तर घातला आहे, पण असे जरा कैरीचे तुकडे करून घातले आणि ते त्या मसाल्याबरोबर शिजले ना की त्या म्हणजे ग्रेव्हीमधनं त्या वांग्यांबरोबर ही कैरी पण अशी दाताखाली आली की एक चव वेगळीच लागते त्याची. पाणी घालायचं. हे पाणी गरम पाणी आहे, उकळून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघायची, जसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे घ्यायचं. कोणी जास्त घट्टही म्हणजे थोडंही चालतं, पण आपल्याला त्यानंतर ही जी आपण आता सारण भरून मोदक करून ठेवलेले आहेत किंवा वांगी, हे पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि ते त्यातनं शिजलं गेलं पाहिजे. तर त्या हिशोबात आपल्याला पाणी घालायचं, ते पाणी ॲब्झॉर्ब होईल. त्याच्यामध्ये पाणी जर आपण घातलेलं आहे त्या हिशोबात पुढे पण मीठ घालून घ्यायचं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही हा पदार्थ करताना त्याच्यात जर कांदा लसूण मसाला वापरला तर मीठ जेवढं तुम्ही रोजच्या अंदाजाने घालता त्यापेक्षा थोडंसं कमी घालायचं आहे, कारण मीठ जर कमी झालं तर आपण परत घालू शकतो. आणि आपण ही जी वांगी केलेली आहे त्याच्यातही वरच्या कवरमध्ये आतल्या सारणात सगळीकडे मीठ आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे. ही आता आपण जो रस्सा केला आहे त्याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यात आता ही आपण जी केलेली वांगी आहेत ती सोडायची आहे तशी. अशीच तेच म्हटलं ना की मोदकं जोडतो. हां, तुमची मोदकं वेगळी आणि आमचे मोदक वेगळे. आता एक ना मडक्यासारखी अशी चूल मिळते, मी ती शोधणार आहे कुठे आहे. ती घेऊन फिरेन मी, म्हणजे असं 2 घेतल्यास तर 2 घे. मग कसं आहे ना, जॉईंट अकाउंट आहे. हो अगदी. मग ती मिळाली ना की माझं असं म्हणणं आहे की तीच घेऊन फिरायचं आणि मग मातीचं एक भांडं घेऊन फिरायचं. करायचं मातीची भांडी माझ्याकडे पण भरपूर आहेत, कमी पडली तसा. हे आता उकळत आलेलं आहे, याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि बरोबर ते मोदक जेव्हा शिजतील त्याच्यातले किंवा ती वांगी जेव्हा शिजतील, ती शिजून झाली की आपोआप वर येणार सगळी. पण त्यानंतरही त्याला मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनटं उकळी द्यायची, जेणेकरून ते चण्याचं पीठ जे आहे ते कच्चं राहणार नाही आणि त्याची चव बिघडणार. आता हे करता करता एक लक्षात आलं की हा एक तसा पारंपरिक पदार्थ आहे की जी माझी आजी आणि आई वगैरे हे पदार्थ करायचे. आपण आपल्या या याच्यामध्ये एक सिरीज अशी ठेवूया ना
की महाराष्ट्रातल्या अशा आता आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत, खूप साध्या साध्या, म्हणजे सुधारस. आता मला माहीत नाही की इथे कितपत आणि किती जणांनी सुधारस हा शब्द, बऱ्याच जणांना माहीतही असेल, बऱ्याच जणांना मी माहीतही ऐकलंय नसेल. पण मी टेस्ट नाही केला. पण तो आपला खूप पारंपरिक आणि खूप सुंदर असा साधा असा झटपट 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे. पूर्वी म्हणजे अगदी 100-150 वर्षापूर्वी जेव्हा लग्न कार्य असायची त्यावेळेस, आता आपण लग्नाच्या आदल्या दिवशी वगैरे काही नसतंच, सेम डेलाच आपल्याकडे, पण तेव्हा 3-3, 4-4 दिवस लग्न चालायची. त्याच्यामध्ये एक दिवसाच्या आपली जी जेवणावळ असायची त्याच्यामध्ये सुधारस हा एक गोडाचा पदार्थ वाढला जायचा, की जो तयार होण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो, पण तो सुगरणपणाचं काम आहे. पण ते कोणीही केलं तरी त्यांना जमणारही आहे असं. तर माझं म्हणणं हे आहे की आपण जर असं केलं की या ज्या लुप्त होत गेलेल्या काही आपल्या रेसिपीज आहेत त्या आपण आपल्या या चॅनलवर जर सुरू केल्या आणि त्या पारंपरिक रेसिपी आपण अशा जर सुरू करून त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या तर करूया. छान होईल. माझं म्हणणं आहे करूया. तू स्क्रिप्ट तयार कर, मग नक्कीच. आपण आपल्या दोघींच्या बरोबर म्हणजे दोघी एकत्र येऊन ती सिरीज आपण कंप्लीट. जेणेकरून काय होईल, आपण हे जे पदार्थ आत्ताचे आपण म्हणजे सध्या रेग्युलर जे आपल्या भाज्या वगैरे असतात, फार तर असे आपण पनीर, छोले हे ते आयटम ते तर आहेतच, प्रसिद्ध आहे ते. पण कसं आहे की याच्याबरोबर आपल्या पारंपरिक पदार्थ आहेत हे सुद्धा त्याची एक प्रकारे, जसं आपण आजकाल आपल्या इतिहासाची जपणूक करतोय त्याचं आपण जसं संरक्षण करतोय त्याबरोबरीने आपली पारंपरिक पाककला जी आहे आणि त्या ज्या पारंपरिक पदार्थांची जी गोडी आहे, मग ते तिखट असले तरी त्याची एक गोडी वेगळी आहे खाण्यामध्ये. तर हे सगळं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. नक्की नक्की. आणि आपण याला आपणच दुजोरा दिला पाहिजे आणि आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपली पुढची संस्कृती पिढी जपलेली राहील. आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. नक्कीच ते. हे बघा, आता यालाही छान उकळी येऊन हे शिजलेले आहेत आणि असे वर आलेले आहेत सगळे मोदक, की जेव्हा ते एवढे वर येऊन तरंगायला लागतात त्यानंतर आपण त्याला 5 ते 10 मिनिटातही उकळी दिलेली आहे. आता हे खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर फक्त घालून एक 5 मिनिटं फक्त ते मुरायला ठेवायचं, की आतमध्ये ते वाफेने अजूनही त्याच्यामध्ये त्या कोथिंबीरीचा स्वाद उतरेल आणि आपला पदार्थ खाण्यासाठी तयार होईल. हे खाताना आपण भाताबरोबर, पोळीबरोबर, याच्याबरोबर खूप छान लागतं. पण आम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर खातो, कारण ह्याचा झणझणीतपणा आणि भाकरीची चव हे दोन्ही खूप असं टेम्पटिंग आणि अगदी डिलिशियस लागतं. आणि पारंपरिक पदार्थांमध्ये शक्यतो पोळीपेक्षा भाकरी जास्त चव देते. तर खाऊन बघा, खूप छान पदार्थ आहे. तुम्ही घरी प्रयत्न करून बघा हे करण्यासाठी. आता हे काय बनवतेस? हे आपण आत्ता केलेली आहे पिठाची वांगी भाकरी, आणि तोंडी लावणं म्हणून काहीतरी वेगळा प्रकार हवा. तुम्ही आज एक टिपिकल खानदेशी प्रकार करून दाखवणार आहे. गॅस पेटवू? नाही, गॅसची गरज नाही आहे. अरे बिना गॅसचा प्रकार आहे हा. अतिशय पौष्टिक, हेल्दी, आणि आपल्याला या गोष्टींची गरज एवढ्यासाठी असते की आता आपण हे जे खाणार आहोत हे चण्याच्या डाळीच्या पिठाचं केलेलं आहे, की जे पचण्यासाठी थोडंसं जड आहे. त्याच्याबरोबर आपण भाकरी खाणार, आणि माझी गॅरंटी ही नक्की आहे की जर एक भाकरी खाणार असेल तर त्याच्याबरोबर 2 भाकरी खाल्ल्या जातात. अशा वेळेस आपल्याला ते जड खाल्लेलं अन्न पचनासाठी सोपं जावं, त्यासाठी हे फायबरयुक्त पौष्टिक अशी एक साईड डिश आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये आता कांदा, टोमॅटो घातलेला आहे आपण, कैरी, कोथिंबीर, आणि त्याच्यात वरून थोडीही मेथी घालायची आहे. मेथीचं प्रमाण कमी जास्त आपल्याला हवं तसं करू शकतो आपण. यात मीठ घालायचं आहे, थोडं लाल तिखट, अगदी प्लेन मिरची पूड असते ती चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरची घालता येते काय? हिरवी मिरची घातली तरी चालते, काहीही फरक पडत नाही. पण शक्यतो आमच्या घरामध्ये हिरवी मिरची दाताखाली आली की चालत नाही, म्हणून मग लाल तिखट घालते. आणि शक्यतो कसं असतं खानदेशामध्ये वगैरे हिरव्या मिरचीपेक्षा स्वयंपाक करताना लाल तिखटावर जास्त त्यांचा म्हणजे बहर असतो. त्यामुळे म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली डिश आहे. आणि
आणि ते त्या पहिल्यापासून ते लाल तिखट घालायच्या म्हणून मी तेच घालते. त्याच्यात हे वरून जे आहे ना कच्चं तेल घालायचं थोडंसं. असते साखर नाही त्यामुळे नाही साखर याच्यात घालायची नाही, कारण हा प्रकार जो आहे हा थोडासा असा चटपटीत आणि तिखटच छान लागतो. उन्हाळ्यात हे असे पदार्थ खाल्ले आपण की शरीराला थंडावा पण मिळतो, कारण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आहे. उन्हाळा सुरू झाला की याच्यामध्ये पांढरा कांदा घालायचा. एरवी आपल्याला पांढरा कांदा जर मिळाला नाही तर आपल्याला जो रेग्युलर कांदा असतो तो वापरला तरी चालतो. आणि चटपटीत डिश जर कधी आपल्याकडे भाजी नसेल तर आपण ही अशी डिश करून त्याच्याबरोबर पोळी भाकरी एखादा भाजलेला पापड अतिशय उत्कृष्ट लागतं हे खायला, छान लागतं. आमचं रविवार असल्यावर पण वाटलं ना म्हणजे व्हेजमध्ये असतात असे पदार्थ. हो. हे पण छान आहे. मला वाटलेलं कच्ची मेथी कशी लागेल, पण असते. ह्याच्यासाठी आधी रिॲक्ट व्हायचं नसतं, खरंच छान आहे. बघायचं. तर थँक्यू सो मच. आपण आता ही सगळी रेसिपी बघितलेली आहे. दुसरे मी एक अनाउन्समेंट करणार आहे की माझे जेव्हा 100 एपिसोड्स होतील त्यावेळेला मी ज्यांचे जास्तीत जास्त व्ह्यूज असतील किंवा जास्तीत जास्त शेअर्स असतील किंवा सबस्क्रायबर्स असतील त्यांना मी आमच्याकडून एक गिफ्ट देणार आहे. 2 नाईट आणि 3 डेजचा हॉलिडे देणार आहे पॅकेज. तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोक माझ्याकडे जॉईन व्हा आणि आम्हाला असे नवीन नवीन पदार्थ करून दाखवा. आणि मी तुम्हाला खात्रीलायक म्हणजे काय म्हणतात गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी याचा यूज होईल आणि तुम्हाला फिरायलाही मिळेल. तर नक्की जॉईन व्हा. नक्कीच. धन्यवाद.